नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आहे 23 जुलै. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी अ, जोरदार पाऊस, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की अ, पुणे भागामधून तुम्ही बघू शकता की पुणे या ठिकाणी पुणे, सासवड, लवासा, लोणंद, फलटण या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर फलटण, लवासा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सासवड आणि लोणंद या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. बारामती, दौंड, इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास पडू शकतो. अकलूज अकलूज, पंढरपूर, सोलापूर, सांगोले या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो. तर त्याचबरोबर आपण मुंबई साईड जर बघितले तर मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच सावंतवाडी, पणजी, रिवोना या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे. चिपळूण, गोरेगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे. मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, वाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर त्याचबरोबर आपल्याला वारेसुद्धा वाहताना या ठिकाणी दिसणार आहे. त्याचबरोबर वलसाड, सिल्वास, डहाणू, पालघर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहू शकते. नाशिक या ठिकाणी बघितलं तर नाशिक, त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळी सुमारास आहे. तर नाशिक, निफाड, वणी, सटाणा, सापुतारा, मनमाड, मालेगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर त्याचबरोबर साक्री, धुळे तसेच परोळा, अंमळनेर तसेच चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. जळगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर मनमाड, कन्नड, तेलवड, येवला, कोपरगाव, वैजापूर, निफाड, सिन्नर तसेच श्रीरामपूर, गंगापूर, संगमनेर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा सकाळी सुमारास होऊ शकतं. त्याचबरोबर गोरेगाव, घारगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, अळकुटी, शिरूर, राळेगाव, खडा, जामखेड, श्रीगोंदा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होणार आहे. राहू, दौंड तसेच इंदापूर, बारामती, फलटण, अकलूज या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ सुमारास होत आहे. कुर्डुवाडी, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. सांगोले तसेच लिंडी, सोलापूर, शंख, तिकोट, विजयपूर, जत, कुची, तासगाव, सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा सकाळी सुमारास होऊ शकतं. इस्लामपूर, कोडाली, कोल्हापूर तसेच निपाणी, गारगोटी या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर इकडे जर बघितलं तर विजयपूर वगैरे या ठिकाणी, तिलकोट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास आपल्याला पडताना दिसणार आहे. त्याचबरोबर उदगीर, लातूर, पेठ, बार्शी, जामखेड, बीड, परळी, माजलगाव, अहमदापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही उदगीर आणि अहमदापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या सकाळ सुमारास पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे. जिंतूर, परभणी, हिंगोली, लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. वाशिम, पुसद, हिंगोली, कर्जाना, अकोला, खामगाव, चिखली, यवतमाळ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे. मात्र वातावरणामध्ये कोणताही पाऊस आपल्याला दिसणार नाही. वर्धा, अमरावती, नागपूर, उमरखेड, भंडारा या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, वाणी, अहेरी, आसिफाबाद या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण बेटूल, अचलापूर, धरणी, वरुड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर शहापूर, पंचवडी, बेटूल, हरडा, खंडवा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळ ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो. आपण जर 12च्या सुमारास, दुपारच्या 12 सुमारास अंदाज बघितला तर कोणता मोठा बदल होतो आपण ते पण बघूया. तर तुम्ही बघू शकता की जळगाव, धुळे, परोळा, चाळीसगाव, सिल्लोड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना तसेच वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, चाळीसगाव या ठिकाणी मात्र वातावरण फक्त ढगाळ असणार आहे. कोणताही पाऊस आपल्याला दिसणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला हलके स्वरूपाचे वारेसुद्धा वाहताना आज दिसणार आहे. त्याचबरोबर पैठण, बीड, माजलगाव, जामखेड, अहिल्यानगर, दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, जेजुरी, पुणे, खेड, बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर,
या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात. मात्र कोणताही जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. तसंच कराड, कोल्हापूर, निपाणी, गोकाक, सांगली, विटा, वडूज, सातारा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. दुपारच्या सुमारास कोणताही जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी पडणार नाही. त्याचबरोबर मुंबई साईड जर बघितले, मुंबई, पालघर, दापोली, रत्नागिरी, पणजी, सावंतवाडी, जेर्सी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. पण मात्र त्या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होतानासुद्धा दिसणार आहे दुपारच्या सुमारास आणि त्याचबरोबर वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. तसेच नाशिक विभागात जर बघितलं दुपार सुमारास तर तुम्ही इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र जोरदार पाऊस या ठिकाणीसुद्धा होणार नाही. नाशिक, मनमाड, मालेगाव, साक्री, अहवा, धुळे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. नवापूर, नंदुरबार, शिरपूर, सेंधवा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं दुपारचं हे वातावरण ढगाळ असणार आहे. कोणताही त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार नाही मित्रांनो. तर ही झाली दुपारपर्यंतची अपडेट. आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.